नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 17. सद्गुरूंची आवश्यकता. 1. आपण वास्तविक आनंदरूप आहोत, परंतु देहध्यासामुळे दुःखी कष्टी असल्याचा आपणास भ्रम होऊन मूळचे आपले समाधान हरवले आहे. हा भ्रम नाहीसा करण्याकरिता अहोरात्र जरी आपण खटपट केली तरी त्याचे निरसन होणार नाही, कारण स्वप्रयत्नांचा येथे उपयोग होत नाही. देव जरी प्रत्यक्ष बोलत असला तरी या भ्रमाचा नाश होऊ शकत नाही. नामदेवाजवळ प्रत्यक्ष पांडुरंग बोलत होता, तरी शेवटी भ्रमनाशार्थ त्याला विसोबा खेचर यांना शरण जावेच लागले. याचकरिता श्रीरामाने वशिष्ठांना आणि श्रीकृष्णाने सांदीपनांना शरण जाऊन आम्हाला धडा घालून दिला आहे. तात्पर्य: भवभ्रमाचे निवारण करण्यास सद्गुरूच एक समर्थ होत. 2. वास्तविक मनुष्य सुखरूप आहे. केवळ गैरसमजुतीमुळे त्याला नाना दुःखे भोगावी लागत आहेत. त्यातून सुटण्याचे सामर्थ्यही अंगी आहे, पण कामनेच्या योगे पवित्रता नाहीशी झाल्यामुळे ते लपले आहे. निष्काम कर्म केले असता अंगी पवित्रता येते आणि सामर्थ्यही प्रगट होते. निष्काम कर्माची रूपरेषा सिद्ध पुरुषांकडून म्हणजेच संतांकडून समजून घ्यावी लागते. याचकरिता संतांना शरण जाण्याचा परिपाठ आहे. 3. एखादे चांगले काम केले असता ते दुसऱ्यांना कसे कळेल, केव्हा कळेल, असे मनुष्याला सारखे वाटत असते. त्यापेक्षा आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत याबद्दल ज्याची त्याला जर टोचणी लागेल आणि आपल्याकडून घडलेला अन्याय देवापुढे केव्हा सांगू असे जर वाटू लागेल, तर मनुष्य खचित पापाचा मार्ग टाळू शकतो. पण ते काम सामर्थ्यवान व्यक्तीने चालना दिल्याशिवाय जमत नाही. याचकरिता सद्गुरूला शरण जाण्याची प्रथा आहे. 4. अन्नाची भूक जशी मनुष्याला नैसर्गिक असते, तद्वत ज्ञानाची भूक पण नैसर्गिकच असते. भोजन झाल्याशिवाय जसा देहास आराम वाटत नाही, त्याप्रमाणे स्वरूप ज्ञान झाल्या वाचून मनुष्याची आंतरिक तळमळ थांबत नाही. याचकरिता सद्गुरूला शरण जाण्याची प्रथा आहे. 5. सद्गुरू म्हणजे सत्य स्वरूपाला जाणलेले, सत्य स्वरूपाचे ज्ञान करून देणारे. सद्गुरूंनी ज्ञानछत्र घातलेले असून जे आपल्या सहवासात येतात त्यांना ज्ञान देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. ज्ञान ही चीज अशी आहे की सद्गुरूला मन दिल्याशिवाय इतर कोणत्याही द्वारे कोणालाच ती हस्तगत करता येत नाही. याचकरिता सद्गुरू मुमुक्षूजवळ मनाचीच मागणी करतात. विषय 18. सद्गुरूंचे सहाय्य. 1. जगात अत्यंत दुर्लभ अशा 3 गोष्टी आहेत: नरदेह, मुमुक्षुत्व आणि सद्गुरूंचे म्हणजेच सिद्ध पुरुषांचे सहाय्य. 84 लक्ष योनी फिरत असता अवचित जरी मनुष्य देह लाभला तरी मुमुक्षुत्वाशिवाय मोक्षप्राप्ती नाही. बहुत जन्मांच्या पुण्याईने जरी मुमुक्षुत्व उत्पन्न झाले तरी सत्पुरुषांच्या सहाय्याशिवाय त्याची ती इच्छा सफल होत नाही. महद्भाग्याने जरी सत्पुरुषांचा आश्रय लाभला तरी तो क्षत्रिय शास्त्रज्ञ व ब्रह्मानिष्ठ ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतलेला
असा असल्याशिवाय मुमुक्षू मुक्त होऊ शकत नाही. 2. सद्गुरूंचे सहाय्य न घेता ग्रंथ वाचनाने किंवा अन्य साधनाने जन्माची सफलता होत नाही का, असे कित्येकांना वाटते. पण अंगणात उभे राहिले असता सूर्यप्रकाश दिसतो, तर तो गवाक्षद्वारातून पाहण्याचा प्रयत्न करणे जसे व्यर्थ, त्याप्रमाणे सद्गुरूपासून अल्पश्रमाने शाश्वत आनंदाचे ठिकाण गाठण्यास येत असता मनुष्याने अन्य साधनांच्या भरीस पडण्यात काय अर्थ आहे. 3. सद्गुरूला शरण जाण्यापूर्वी मनुष्याचे हृदय परिपूर्ण स्वार्थी इच्छेने भरलेले असते. त्यामुळे तो दुःखी कष्टी होऊन जीवन जगतो. पण त्या हृदयात सद्गुरूंनी प्रेमज्योत प्रज्वलित केल्यावर त्याचे हृदय निस्वार्थी बनत जाऊन तो सुखरूप होतो. म्हणजे त्याचे मनुष्यपण देवपणात विरून जाते. 4. मनुष्याला कृतकृत्य होण्यासाठी पुस्तक, मस्तक, हस्तक ह्या तिन्हींचे सहाय्य लागते. प्रथम शास्त्राधारे संतांना शरण जाणे, त्यावर संत बोध मस्तकात साठविणे व बोध रोमरोमात भिनून गुरुचा हस्तक म्हणजे कृपा लाभणे. या त्रिवेणी संगमात स्नान केल्याशिवाय मनुष्य पूर्ण काम होत नाही. 5. आपल्याला देहाची जशी सहजासहजी आठवण असते, तशी सत्पुरुषांना देवाची सहज आठवण राहते. त्यामुळे आपणास देहध्यासातून सुटण्यास संतांची सूचनाच अंमलात आणावी लागते. म्हणजे पूजा, पारायण, तीर्थयात्रा, भजन, जप, नामस्मरण, ध्यानादी एक एक पायरी चढत राहिली असता शेवटची पायरी सहजावस्था ही सहजपणे गाठता येते. 6. मनुष्याचे कर्तव्य म्हणजे फक्त देवाचे झालेले विस्मरण घालवावयाचे. याचसाठी संतांकडे जावयाचे असते. त्यांनी सांगितलेले साधन केल्यावर विस्मरण समूळ नाहीसे होते, म्हणजे अखंड स्मरण राहते. 7. मनुष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे अशाश्वत जगात गुप्तपणे वास करून असणाऱ्या शाश्वत परमेश्वराचा अनुभव घेणे हे होय. पण ते साध्य होण्यासाठी मनुष्याने प्रथम जगाचा फोलपणा लक्षात घेऊन मोहाला बळी न पडण्याची सावधगिरी राखली पाहिजे. याकरिता सद्गुरूंच्या सहाय्याची जरुरी आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.